नमस्कार मित्रांनो. थोडी पुढे बरं. आपण हा असा विचार करायचा की समजा आपण गरीब आहोत, हा मनातून विचार काढून टाकायचा. गरीब आपल्याला प्रोजनी वावरे नसतात, काही नसतात, धन दौलत नसते, त्यामुळे आपण गरीब असतो. तर आपण गरीब असल्यामुळे आपण असा विचार करायचा की मी गरीब आहे, मी काही करू शकत नाही. हा विचार तुम्ही मनातून काढून टाका. जिद्द एवढीच ठेवायची, मी हे करीन, मी हे करून दाखवीन. कधीही कामाचा आळसपणा करू नका, कधीच करू नका. काम असलं तर कामाला जा, काम व्यवस्थित रीतीने पार पाडा. जे पैसे आपण कमवलेले पैसे ते व्यवस्थित वापरावा. काही पैसे आपल्या बँकेमध्ये टाकावा. थोडे थोडे पैसे करून आपली पैशाची संख्या वाढवा. त्याच्यानंतर आठवडाभर किंवा 15 दिवस विचार करावा, आपण नेमकं कोणचा व्यवसाय करू. घर बसल्या आपल्याला पैसे येतील. तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, या गोष्टीमध्ये आपण पैसे कमवू शकतो. त्याच्यामुळं आपण पैशाची उधळमाकी करू नका. आपण कमवलेले जे पैसे आहेत ते व्यवस्थित वापरले पाहिजे. धंदापाणी केला पाहिजे. मार्केटमध्ये नेमकं काय चालतं आहे, आपण छोटा धंदा केला पाहिजे. त्या धंद्यापासून आपल्याला 1000-1200 रुपयाची रोजंदारी पडली पाहिजे. या हिशोबाने तुम्ही धंदा केला पाहिजे, जेणेकरून तुमची गरिबी थोडीशी दूर होईल. वेळ काय सांगून येत नाही. दवाखाने असतात, लहान लहान मुलं असल्यामुळे दवाखाने किंवा कोणची अडचण येऊ शकते. त्यावेळेस आपल्याला पैसा नसतो. आपण काय करतो, काम करतो, त्या पैशाचं विल्हेवाट अयोग्य पद्धतीने करतो. आणि अयोग्य पद्धतीने जर पैसे उडवले तर आपण सदांकदा कंगाल असतो. त्यामुळे काही गोष्टीचा विचार करावा लागतो. काम केलेले पैसे आपण व्यवस्थित त्याचा वापर केला पाहिजे. आणि सोच आपली एकच ठेवली, पण आपण काहीतरी बिझनेस करू. नेमका काय केला पाहिजे बिझनेस, हा विचार केला पाहिजे. चांगला बिझनेस करण्यासाठी तुम्हाला कष्ट करून, सतत कष्ट करून तिचे पैशाचे आपण व्यवस्थित उपयोग केला पाहिजे पैशाचा. जेणेकरून आपण काही शेळ्यापालन म्हणा, कुक्कुटपालन म्हणा, त्याच्यानंतर समजा छोटासा किराणा दुकान म्हणा, टपरी म्हणा, अशा काहीतरी आपण व्यवसाय केला पाहिजे आणि पैसे कमवले पाहिजे. मला सांगणं एवढंच की आपण गरीब आहे, आपण कधी गरीब आहे, आपण सुधारणार नाही, हा विचार मनातून काढून टाका. अशक्य काहीच नाही जीवनामध्ये, आपण हे केलंच पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.